हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण साडीचा वन पीस शिवणार आहे. जर तुम्हाला ड्रेस शिवता येत नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून सेम ड्रेस शिवू शकता. हा साडीचा वन पीस खूप छान आणि सुंदर दिसतोय, तुम्ही साईडला बघू शकता. आपण विथ जॅकेट बनवणार आहे आणि तुम्ही शेजारीचे माप लिहिले ते लिहून घ्या. ते 20 ते 21 वर्षाच्या मुलीचे माप आहेत. तुमच्याकडे जे माप आहेत ते माप सुद्धा तुम्ही मी जसं शिकवतो त्या पद्धतीने तुम्ही ड्रेस बनवू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा वन पीस तयार झालेला आहे. आपण जे वन पीसला ऑफलाईन वन पीस घेतो रेडीमेड, त्यापेक्षा हा फारच सुंदर दिसतोय. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता तुम्हाला मी मापे कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची ते दाखवतो. आपण अस्तरचे जे तुकडे भेटतात ते 4 तुकडे आणायचे आहेत ब्लाऊजला जे आपण वापरतो. त्यानंतर ह्या ज्या पद्धतीने मी ठेवले तसे ती आपण घडी करून घ्यायची. आडवी घडी मारायची, बंद बाजू आपल्याकडे करायची. त्यानंतर वरच्या साईडला अर्धा इंच आपण मार्जिन ठेवायचे शिलाईसाठी. आणि आपल्याला वन पीसचा जो वरचा टॉप आहे त्याची लेंथ आपल्याला 14 इंच ठेवायची. 14 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची, अर्धा इंच मार्जिन ठेवायचे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. आपलं शोल्डर 14 इंच आहे तर आपल्याला इथे 7.25 इंच ठेवायचं आहे. 7.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे. आपल्याला मोंढा 7 इंच उतरवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण 7 इंच मोंढा उतरवलेला आहे. आणि मोंढ्याची जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आपल्याला. सरळ मोंढ्याची मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपलं छातीचं माप, चेस्टचं माप 32 आहे. त्यामध्ये आपल्याला 3 इंच लुजिंग ठेवायचं आहे. म्हणजे 32 मध्ये 3 वेळेला 35 होतात. ते 35चा चौथा भाग 8.25. तर इथे आपल्याला 8.25 यायचं आहे. कमरेचं माप आपलं 25.5 आहे. त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच लुजिंग ठेवायचं आहे. तर 28 होत आहे. 28चा चौथा भाग 7 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची एक फिटिंगच्या मापावरती. आणि पुढे आपल्याला परत 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवतो, आपण 35 इंचचा चौथा भाग घेतलेला आहे आणि कमरेमध्ये 28 इंचाचा चौथा भाग घेतला. त्यानंतर आपल्याला इथे अशी मार्किंग करून घ्यायची आर्महोलची. आर्महोलची मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बरोबर त्या मार्किंगवरती कट करून घ्यायचं आहे. जसं मी दाखवले त्याचप्रमाणे आर्महोलची मार्किंग करून घ्या. याच्यामध्ये ब्लाऊज इतकं फिटिंगचं काही एवढं प्रॉब्लेम नसतो. तुम्ही 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवल्यामुळं लूज टाईट झालं तर नंतर आपण टिप मारून फिटिंग करू शकतो. त्यामुळं घाबरण्यासारखं काही कारण नाही. त्यानंतर आपण इथे गळ्याची आतली बाजू आहे शोल्डरला ती 3 इंच ठेवायची. त्यानंतर आपल्याला आतली जी बाजू आहे ती बाजूला काढून ठेवायची. आणि आता आपल्याला फ्रंट साईड आर्महोलची कटिंग करून घ्यायची. इथे आपल्याला अर्धा इंच आर्महोल आतमध्ये छाटून घ्यायचं आहे फ्रंट साईडला आणि गळा कापून घ्यायचा आहे पुढचा. शोल्डरला आपल्याला फ्रंट साईडला अर्धा इंच थोडंसं वरच्या बाजूने कट करायचं आहे. आणि आर्महोल जसं मी दाखवलं त्याप्रमाणे अर्धा इंच आतल्या बाजूला तुम्ही कट करून घ्या. हे फक्त फ्रंट साईडलाच करायचं आहे, बॅक साईडला आहे तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा गळा कटिंग करूया. आणि ही जी कटिंग केली अशीच 2 पार्ट काढायचे आपल्याला. जॅकेटला पण हेच माप राहणार आहे तर हीच ठेवून तुम्ही जॅकेटची कटिंग करून घ्या. त्याचा गळा फक्त वेगळा कापायचा आपल्याला. तर आपण फ्रंट साईडला 7 इंच गळा ठेवायचा आहे. 7 इंचावरती आपल्याला बरोबर तुम्ही जो शेप ठेवणार आहे, पान गळा, व्ही गळा किंवा राऊंड गळा, त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. मी राऊंड गळा ठेवलेला आहे. आणि अशीच आपण दुसरी पण बाजू काढून घ्यायची. 2 बाजू जॅकेटसाठी काढून घ्यायचे. हे बघा जसं ही फ्रंट साईड आपण कापली तशीच आपण जॅकेटला पण हीच ठेवून कापून घ्यायची. पाठीमागचा गळा आपण वन पीसचा जो पाठीमागचा गळा आहे तो आपण 4 इंचच ठेवायचा आहे. त्यांना पाठीमागे डीप नेक नको होता म्हणून आपण 4 इंच ठेवला. जर आपण गळा वाढवला तर शोल्डरचं मेजरमेंट चेंज होणार आहे. तर छातीनुसार शोल्डर किंवा आर्महोलचा जो चार्ट आहे मी ते टाकेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता आपण सेम तशीच बाजू जॅकेटसाठी पण काढून घेतली. उंची आपण 14 इंच ठेवली आणि कमरेचं आणि छातीचं माप पण तेच ठेवलेलं आहे लुजिंग धरून. त्यानंतर आपण हाय तसंच कटिंग करायचं आहे. फक्त आपल्याला गळा जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं कट करायचा आहे फ्रंटचा. तुम्ही बघू शकता मी हाय तशीच दुसरी बाजू काढली जॅकेटसाठी. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस करायचं आहे, ते म्हणजे फक्त गळ्याची बाजू. इथे पण आपण 3 इंच शोल्डर ठेवायचे जसं फ्रंट साईडला ठेवलं. आर्महोलमध्ये सुद्धा आपल्याला तेवढीच कटिंग करायची. फक्त लक्षात ठेवा बॅक साईडला आर्महोल कटिंग करायचं नाही आहे, फ्रंट साईडलाच कटिंग करायचं आहे. पाठीमागचा गळा आपण याचा 4 इंच ठेवलेला आहे जॅकेटचा.
जसं मी दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही गळा कटिंग करून घ्या. ज्या पद्धतीने मापं टाकली त्याच पद्धतीने तुम्ही गळ्याची मापं टाका. तुमचं फिटिंगचं माप जरी चेंज असेल अर्धा 1 इंच तरी चालेल. तिथे छातीमध्ये कमरेमध्ये वाढवा, पण जसे शोल्डरचे आणि गळ्याचे मापं जे मी सांगितले सेम त्याच पद्धतीने तुम्ही ठेवा. फ्रंट साईडला आर्महोल छाटून घेतल्याच्यानंतर पुढचा गळा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. पुढचा गळा आपल्याला 10 इंच ठेवायचा आहे. इथे 10 इंचावरती मार्किंग करून आपल्याला 10 इंचाचा राऊंड व्ही शेपमध्ये गळा कापायचा आहे. ह्या पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला राऊंड पद्धतीनं व्ही शेपमध्ये गळा कापायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला हुक लावायची. त्यानंतर मी स्टिचिंगमध्ये तुम्हाला दाखवेल. साडीचा पदर आपल्याला कापून घ्यायचा आहे. साडीचा पदर हा थोडा छोटा आहे म्हणून आपण कपडा कटिंग करताना थोडा व्यवस्थित कटिंग करायचं आहे. कपडा उरवून, कारण स्लीव्हजला पण खूप जॉईंट येतात जास्त कपडा कमी असेल तर. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पदरावरती ह्या दोन्ही साईड ठेवून घ्या जॅकेटच्या. ही जॅकेट बनवतोय आपण. त्या जॅकेटची जी बॅक साईड आहे ती बंद बाजूला ठेवायची, कारण आपल्याला फ्रंट हुक तयार करायचं आहे. त्यानंतर आपण इथे फ्रंट ठेवून ही साईड सुद्धा आपण कापून घ्यायची. आपली साडी जितकी सुंदर, कलर कॉन्ट्रास्ट जितकं सुंदर असेल तितकं सुंदर हे जॅकेट आणि वन पीस दिसणार आहे आपला. त्यानंतर जो उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपण नंतर स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला जॉईंट मारून त्याची स्लीव्ह कटिंग करून आपण लावणार आहे. तर साडीतून आपल्याला पुन्हा एकदा थोडासा कट करून घ्यायचा आहे. जेवढी आपली फ्रंट वन पीसची जेवढी आपली टॉपची साईज आहे त्या साईजप्रमाणे आपल्याला साडीमधला कपडा कापून घ्यायचा आहे आणि काठ बाजूला करून प्लेन कपड्यावरती आपल्याला टॉपच्या वरचा जो भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा वन पीसचा. फ्रंट साईड बॅक साईड जसं मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. आता उरलेल्या साडीचा आपल्याला खाली घेर तयार करायचा आहे. त्यासाठी आपण आतमध्ये अस्तरचा घेर कटिंग करून घेऊया. त्यासाठी 2 अस्तरचे तुकडे घ्यायचे, जसे मी ठेवले त्या पद्धतीने ठेवून आपल्याला अस्तरचे जे टॉप कापला आपण वन पीसचा त्याची खाली कमरेची साईज मोजून त्या साईजनुसार ह्या साईज इथे आपण वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आणि सरळ एकदम फुल घेरमध्ये आपल्याला जसं मी दाखवतोय कटिंग करून घ्यायची. याच्यात मापात कमी जास्त होण्यासारखं काही नसतं. घेर जेवढा मोठा तेवढा चांगला असतं. फक्त कमरेचं माप जेवढं आपल्या टॉपचं माप कापलेलं आहे वरच्या बाजूला तेवढंच ठेवायचं आहे घेरचं. त्यानंतर हा उरलेलं जॉईंट तुम्ही इथे साईडला असं स्टिच करून घ्या, म्हणजे तुमचा घेर अजून थोडासा वाढेल आणि आपलं अस्तरही वाचेल थोडंसं. कारण आपण फक्त 4 तुकडे आणले होते अस्तरचे. जर तसं तुम्ही आणले तर तुमच्याकडे अस्तर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही घेर अजून मोठा कापू शकता, पण घेर थोडासा छोटाच ठेवायचा आहे नेहमी. त्यानंतर साडीमध्ये आपण उंची मोजून घ्यायची. तर आपण उंची किती मोजायची, तर आपली जी लेंथ आहे त्याच्यामधून आपण टॉपचं जे मेजरमेंट आहे 14 इंच ते कमी करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला राहिलेली लेंथ मोजायची. जसं मी आता आपली फुल लेंथ 54 इंच आहे, तर 14 इंच मायनस करून 40 इंच उरतात. तर आपण साडीला 40 इंचावरती कट करून घ्यायचं आहे. खालचा काठ पूर्ण ठेवायचा आहे. वरच्या साईडला जिथे 40 इंच येते तिथे मी कट करून घेणार आहे. तुम्ही टॉपची उंची कट मायनस करून तुमच्या वन पीसची जेवढी उंची आहे तेवढी ठेवू शकता तुम्ही. मी 54 इंच फुल लेंथ असल्यामुळे 14 इंच मायनस करून 40 इंचाची मी साडीवरती मार्किंग करून तेवढं मी कट करून घेणार आहे. तर इथे माझा काठ जो वरचा बाजूला आहे तिथे बरोबर इथे 40 इंच येते, तर मी तेवढा काठ वरचा कापून टाकणार आहे एक्स्ट्रा. जसं मी दाखवलं सेम त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. नक्की तुमचा वन पीस सेम जसा मी शिवलाय तसा होईल याची मी गॅरंटी देतो. फक्त तुम्ही शिवताना आणि कटिंग करताना जसं मी व्हिडिओ दाखवलाय त्याच पद्धतीने करा. स्किप करून बघू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर साडी जी उरलेली साडी आपली जवळजवळ 4 मीटर साडी उरलेली आहे, तर त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. एक भाग फ्रंट साईडला जोडायचा आहे, एक भाग बॅक साईडला जोडायचा आहे. ज्या साईडनी डिझाईन असेल समजा तुमच्या साडीला तर तो तुम्ही फ्रंट साईडला जोडून घ्या. प्लेन असेल तर ती बाजू तुम्ही बॅक साईडला जोडून घ्या. तर आपला ह्या जो भाग 2 तुकडे केलेले आहे फ्रंट साईड बॅक साईड त्याला सुद्धा परत एक सेंटर काढून घ्यायचा आहे, जो स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने जोडायचा आहे. तर आपला हा साडीचा भाग सुद्धा कटिंग करून झालेला आहे. याचा आपण स्टिचिंगच्या वेळेस घेर घेणार आहे. आपण जे जॅकेट कापल्यानंतर पदरातून उरलेले जे तुकडे काठाचे त्याच्यापासून आपण स्लीव्ज तयार करणार आहे, कारण आपल्याला प्लेन स्लीव्ज नाही लावायचे. तर स्लीव्हला थोडेसे जॉईंट येणार आहे. तर मी ही स्लीव्ह जॉईंट मारल्यानंतर फ्रंट साईडला ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू त्यावेळेस मी स्लीव्ज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे असेच उरलेले काठ जपून ठेवायचे. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं ते शिकवणार आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि
आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.